इंडस्ट्रीज ह्या युनिटाचे सगळे काम करता. माझ्या बरोबर असा आनंद गावडे, गोवा स्टेट जनरल सेक्रेटरी म्हणून काम करता. त्याचबरोबर माझ्या बरोबर असा मिथुन वजरेकर, हो एक्झिक्युटिव्ह मेंबर आसा आमच्या स्टेट कमिटीचो. आयज पत्रकार परिशद आपोवपा फाटल्यान कारण म्हटल्यार 2 दीस पयलीं म्हणजे 26 तारखेक एक न्यूज आयली की IDC आनी इंडस्ट्रीज मिनिस्टर तेच्या बरोबर आमचो गोंयचो मुख्यमंत्री आनी कांय इंडस्ट्रियलिस्ट यांची मिटींग जाली. आनी त्या मिटिंगेंतल्यान आमच्या गोंयच्या मुख्यमंत्र्यान एक पॉलिसी तांच्यांनी जाहीर केली. ती म्हटल्यार गोंयांत इंडस्ट्रियल इस्टेट्स ज्यो आसात त्या इंडस्ट्रियल इस्टेटीन सगळ्या मेळून आयडेंटिफायड 423 प्लॉट्स, हे प्लॉट्स 4 भागांनी तांच्यांनी डिवायड केले. ते कशे तर एक प्लॉट्स विथ नो शेड, म्हणजे प्लॉट्स घेतल्या कोणे तरी पण ते शेड बीन काय ना, कसलेंच कन्स्ट्रक्शन ना, पण ते वेगंट आसा. दुसरो भाग असो आसा की प्लॉट्स विथ इनकम्प्लीट शेड, कोणे तरी शेड प्लॉट घेतलो ताजेर काम सुरू केलें आनी काम इनकम्प्लीट दवरून तें बंद उडयलें. तिसरो आसा प्लॉट्स विथ कंप्लीट शेड बट काम सुरू जावना, केन्ना फॅक्टरी चल्लीच ना, म्हणजे युनिट ते इस्टॅब्लिशूच जावना. आनी चवथो आनी एक भाग आसा तो म्हटल्यार क्लोज्ड युनिट, म्हणजे प्लॉट्स घेतले, शेड बांदली, काम चालू केलें, सगळे प्रकारचे थंय तांच्यांनी वेवस्थीत बिझनेस केलो आनी मागीर तांच्यांनी बिझनेस क्लोज केलो. अशें तांच्यांनी 4 भागांनी हे सगळे 423 शेड्स जे आसा गोंयभरांत तांच्यांनी डिवायड केले. आतां पयले 3 भाग जे आसा पळय ते हे प्लॉट्स जे 423 शेड्स आसा ते 423 शेड्स ते गव्हर्नमेंट परत तांचे कडल्यान विकती घेतली. मुख्यमंत्र्यान स्पेसिफीक सांगला की ज्या रेटीन त्या लोकांनी तेन्ना विकती घेतलेली त्या रेटीन न्ही, पण आयच्या रेटीन तांचे कडल्यान ती परत विकती घेतल्या आनी परत कोणाक तरी रिअलॉट करतले किंवा रिट्रान्सफर ते प्लॉट करतले. आता पयलो 3 भाग आसा, प्लॉट विथ नो शेड, प्लॉट विथ इनकम्प्लीट शेड आनी प्लॉट विथ शेड बट नो वर्क. आमकां हाज्या बद्दल कांयच म्हणणें ना. वी कॉंग्रॅच्युलेट दीस गव्हर्नमेंट की तेंच्यांनी असो एक स्टेप घेतलो म्हणून. पण चवथो जो भाग आसा पळय हो व्हेरी इम्पॉर्टंट भाग, कारण आमी लेबर फिल्डान जेन्ना काम करता तेन्ना आमच्या कडेन अश्यो मॅक्झिमम केसी येता ज्यो क्लोज युनिट ज्यो आसता. सीक इंडस्ट्रीज म्हणटा, कंपनी बंद करता, लोक वता आनी एकदां सीक इंडस्ट्रीज म्हणून ते गेले की मागीर वर्करांचे पेमेंट थंय उरता, क्लेम्स वर्करांचे आसता, वर्करांक ग्रॅज्युटी मेळना, वर्करांचे सारके PF भरलेले नासता, नाना प्रकारचे सगळे प्रॉब्लेम्स जे आसा पळय ते वर्करांक फेस करचे पडटा बिकॉज ऑफ दीस टायप ऑफ इंडस्ट्रीज, म्हणजे सीक इंडस्ट्रीज जे क्लोज युनिट आसा. आता सरकारान हे जेन्ना डिक्लेअर केले तेन्ना सांगले ना कितले क्लोज युनिट त्यो सरकारान एक्चुअली सांगूंक जाय आशिल्लें की क्लोज युनिट आमी आयडेंटिफाय केल्ली आसा तो सो एंड सो नंबर क्लोज युनिट आसा. आनी हे क्लोज युनिट जे आसा पळय तांकां थोड्यांक तेंच्यांनी सीक इंडस्ट्रीज जे म्हणटात तांकां एक एक्झिट प्लॅन सरकारान जाहीर केला. एक्झिट प्लॅन म्हटल्यार कितें तर त्या एक्झिट प्लॅनाच्यान ट्रान्सफर फी जी आसा ती ट्रान्सफर फी तांकां शुल्क फी आसा ती माफ केली वता. म्हणजे धंदो चलयतात तुमी, गव्हर्नमेंटाचे सगळे रिसोर्सीस घेतात, त्याच प्रेस कॉन्फरन्सान मुख्यमंत्री सांगतात की बिझनेस चलोवपा लागून तांकां इलेक्ट्रिसिटी, वॉटर हे सगळ्यांची सबसिडी दिली. सगळ्या प्रकारची सबसिडी घेवन मागीर ते सीक जातात तांकां हे सरकार एक्झिट प्लॅन दिता, सवलत दिता. आमची सरकारा कडेन मागणी ही आसा प्रेस कॉन्फरन्स घेवपा फाटलें कारण अशें की जितले सीक इंडस्ट्रीज आसा ह्या 423 भितर, जितले क्लोज युनिट आसा ह्या वर्करांचे तुमी विचार केलो काय कितें? कारण त्या वर्करांच्यो केसी 10-15 वर्सां, कोणाच्यो 5 वर्सां केसी कोर्टान पेंडींग आसा. माझ्या बरोबर उपा प्रदेश आसा, मुक्तार इंडस्ट्रीजान तो काम करतो, मुक्तार ऑटोमोबाईल कंपनी, ते दोन्ही वर्कर थंयचेच आसा. फाटली 5 वर्सां भितर तेंचे केसी लढयल्यो, केसी जिखल्यो आनी ह्या सगळ्या वर्करांक 40 लाख एक कंपनी दिवपाची आसा. त्यांचो पगार, त्यांचे ग्रॅज्युएटी, सगळे पैसे रिकवरी सर्टिफिकेट गव्हर्नमेंटान इश्यू करून जे कलेक्टरान साऊथ गोवा कलेक्टरान रिकवरी करूंक जाय आशिल्ली ती रिकवरी जवळ 2 वर्सां तेंच्यानी रिकवरी पेंडींग दवरल्या. ह्या वर्कर जेंकां दुसरे कडेन खंय काम ना, कितलेशे लोक जाणटे जाले आतां, ह्या वर्करांचो सरकार विचार कित्याक करना असो म्हाका सरकाराचो प्रश्न आसा. म्हजो असो डिमांड आसा की जेन्ना तुमी ही सवलत दितले, तांचे कडल्यान विकते घेतले, तांकां पयशे दितले पळय,
त्या टायमार हे वर्कर जितले आसा त्या वर्करांच्या पयली पेमेंट जो कितें तेंचे लिगल ड्यूज आसा ते सरकारान ह्या वर्करांक दिवपाचे, उरलेले पयशे मागीर तुमी काडून दिया, आमकां कसलोच सरकत ना. अदरवायज हांवें पयलींच सांगलां की हे जे पयली 3 भागांक आमकां कसली सरकत ना आनी की एक्सेप्ट किंवा आमी म्हणटा कॉंग्रॅच्युलेट करता की अशें डिसिजन गव्हर्नमेंटान घेतले. पूण चवथो भाग जो आसा पळय चवथ्या भागार सरकारान लक्ष घालपाची गरज आसा. सरकार वर्करांचेर लक्ष कसलेंच घालना, वर्करांचेर कितलेशे अन्याय जाता ते सरकार पळोवपाक वचना. सुप्रीम कोर्टान म्हटलां की सरकार गव्हर्नमेंट शूड बी अ मॉडल एम्प्लॉयर म्हणून. तो मॉडल एम्प्लॉयर सरकार हो आमचो गोंयचो सरकार तर केन्नाच जावपाक शकलो ना. सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या युनिट जी आसा त्या युनिटांनी सुद्दां आमी अशें म्हणटा की गव्हर्नमेंट शूड बी अ मॉडल एम्प्लॉयर. थंय बी गव्हर्नमेंट फेल जाला, सेंट्रल गव्हर्नमेंट फेल जाला. कारण मॅक्झिमम जाग्यांचेर कॉन्ट्रॅक्ट वर्कर सरकारच अपॉइंट करता. हांगा कॉन्ट्रॅक्ट वर्कर एबॉलिशन एक्ट आसतना कॉन्ट्रॅक्ट वर्कर सरकारच अपॉइंट करता आनी सरकार मागीर हे एक्ट इम्प्लिमेंट प्रायवेट पार्टीचेर कशें करतलो हो म्हजो प्रश्न आसा. सो हातून मेजर आमकां जो इश्यू आशिल्लो तो मेजर इश्यू म्हणटा क्लोज युनिटाचो आशिल्लो. हांव सरकाराक विनंती करता की ह्या सगळ्या क्लोज युनिटांक पयशे दिवच्या पयलीं ते जे एम्प्लॉयर आसा त्या वर्करांक कितले पयशे देणे आसा ते सरकारान पयलीं फायंड आउट करचे आनी मागीरूच वर्करांक पयशे पे केल्या नंतरूच त्या जो युनिटाचो ओनर आसा किंवा एम्प्लॉयर आसा ताका सरकारान पयशे दिवचे. हो आमचो एक मुद्दो आशिल्लो. आता मुक्तार ऑटोमोबाईलचे तुमकां एक गजाल सांगली ती मुक्तार ऑटोमोबाईलचे रिट्रेंचमेंटाच्यो केसी आसा